मग त्यांनी लक्ष ठेवायच पाहिजे ना। मग आज धनंजयने आमचं नुसतं धडधड करायला काळज, मग आज गेला ती गेला, आमचा संतोष गेला, गावचा राखणदार गेला, आणि आज धनुची बी तीच पाळी म्हणली। मग कशामुळे असं घरचे किती रडाय पडायला लागले सगळे, मग त्यांना लक्ष ठेवावं लागेल। आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही धनंजयला शोधून आणा। वृषाली, आपण बघू शकता की या गावातल्या महिलांच्या डोळ्यात पाणी आहे, तर दुसऱ्या बाजूला गावकरी जे आहे ते पाण्याच्या टाकीवर आता चढायला सुरुवात झालेली आहे। गावकऱ्यांनी हे आक्रमक आंदोलन सुरू केले, मात्र अजूनही संतोष देशमुख यांचा शोध जो आहे तो लागलेला नाही, आणि ही पाण्याची टाकी आहे। मोठ्या संख्येने गावातले नागरिक हे पाण्याच्या टाकीवर या ठिकाणी चढायला लागलेले आहेत। तरुण मुलं आहेत, नागरिक आहेत, हे पाण्याच्या टाकीवर चढतायत आणि टाकीवरती चढून घोषणाबाजी करतायत। ज्या महिला आहेत ज्यांना पाण्याच्या टाकीवर चढता येत नाही, त्या सगळ्या महिला पाण्याच्या टाकीच्या खाली बसलेल्या आहेत, आणि त्यांच्याकडून सुद्धा घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला वाचवायला नाही पाहिजे। अजिबात तुम्ही राजकारण करता याच्यात सरकार म्हणून अजिबात वाचवायला नाही पाहिजे कोणाला। मला भेटू द्या प्लीज त्याला। 10 दिवसापूर्वी आंदोलन झालं होतं, त्यांनी अल्टिमेटम दिलं होतं, पोलिसांनी आश्वासन देखील दिलं होतं। करणार आम्ही त्यांच्या पाठीशी येतात, करणार का म्हणजे काय जीव जाऊ द्यायचा का? भावाचा गेला त्यांच्या पाठीशी आम्ही आहेत ना। नाही अजिबात नाही। कुटुंबाला आत्महत्या करायची वेळ जर यायला लागली, समाधानाचा काय संबंध आहे? जिनं मुश्किल करेल मी जर धनंजय भाईला काय झालं कोणाला या कुटुंबाला, तर ज्यांच्यामुळे घडायला लागलं खंडणी खोरांमुळे जिनं मुश्किल करेल यांचं। थांबा बरं प्लीज प्लीज प्लीज, मला थोडंसं मनोज जरांगे पाटील हे आता मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत। 11 वाजता ते धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार होते, मात्र धनंजय देशमुख हे सध्या या ठिकाणी नाहीये। धनंजय देशमुख यांना गायब केलं गेलं असा आरोप गावकऱ्यांकडून केला जातो। खाली घ्या ना। मनोज जरांगे पाटील हे आता मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत, आणि ज्या ठिकाणी गावकऱ्यांनी या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेले आहे त्या ठिकाणी आता गावकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। धनंजय देशमुख यांना गायब केलं गेलेलं आहे असा आरोप गावकऱ्यांचा आहे। धनंजय देशमुख हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। हा, धनंजय देशमुख आपल्या फ्रेम मध्ये दिसत आहेत। आपण बघू शकताय की धनंजय देशमुख यांचा शोध लागलेला आहे, त्यांच्याशी मनोज जरंगे यांचं बोलणं सुरू आहे। हॅलो, ते धनंजय देशमुख बोलतोय बघ, फ्रेम मध्ये आहे। धनंजय देशमुख सापडला। ओके ओके